नमस्कार मित्रांनो, यंदा मकर संक्रांतीला या काही राशींचं नशीब पालटणार. या राशींना मिळणार सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांच्या जीवनात येणार अपार आनंदच आनंद. सध्या 2025 वर्षातील शेवटचा महिना डिसेंबर महिना सुरू आहे आणि 2026 हे वर्षही लवकरच सुरू होणार आहे. या वर्षाचा पहिला सण म्हणजे मकर संक्रांत. दरवर्षी मकर संक्रांतीची एक निश्चित तारीख असली तरी वर्षाच्या सुरुवातीला हा सण कधी साजरा करायचा याबद्दल अनेकदा गोंधळ निर्माण होतो. तर यंदा 14 जानेवारी वार बुधवारी मकर संक्रांतीचा सण साजरा केला जाणार आहे. ज्योतिषशास्त्रानुसार जेव्हा सूर्याचे मकर राशीत संक्रमण होते तेव्हा याला मकर संक्रांती म्हणतात. हिंदू दिनदर्शिकेनुसार पुढच्या वर्षी 2026 मध्ये मकर संक्रांती बुधवार 14 जानेवारी रोजी साजरी केली जाईल. हा सण सूर्याचे मकर राशीत संक्रमण दर्शवितो, जो दीर्घ आणि उज्ज्वल दिवसांची सुरुवात दर्शवितो. सूर्यदेवाला समर्पित हा सण संपूर्ण भारतात पोंगल, उत्तरनारायण, माघ, बिहू अशा वेगवेगळ्या नावांनी साजरा केला जातो. धार्मिक मान्यतेनुसार मकर संक्रांतीला सूर्याचा मकर राशीत प्रवेश होतो, ज्यामुळे उत्तरायणाची सुरुवात होते. सूर्याचा पवित्र उत्तरायण प्रवास हिंदू श्रद्धेनुसार उत्तरायण हा अतिशय शुभ मानला जातो, जो आध्यात्मिक प्रकाश, सकारात्मकता आणि अंधारावर प्रकाशाचा विजय दर्शवतो. हा सण सूर्यदेवाशी संबंधित आहे आणि भक्त कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी प्रार्थना, पाणी आणि तिळाचे लाडू किंवा मिठाई अर्पण करतात. मकर संक्रांतीच्या दिवशी स्नान, दान आणि पूजा करणे हे शुभ आणि अत्यंत फलदायी मानले जाते. या काळात ही कामे केल्याने अनेक पटींनी जास्त फायदे मिळतात असं देखील सांगितलं जातं. मकर संक्रांतीचा पुण्यकाळ दुपारी 3:13 ते 5:45 असेल, तर एकूण 2 तास 32 मिनिटांचा हा काळ असेल. मकर संक्रांतीचा महापुण्यकाळ दुपारी 3:13 ते 4:58 चालेल. एकूण 1 तास 45 मिनिटांचा हा कालावधी असणार आहे. या मकर संक्रांतीच्या दिवशी या काही राशींचे नशीब हे पालटणार आहे. त्याच राशींबद्दल आज आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला सबस्क्राईब करा. मकर संक्रांतीच्या दिवशी विवाहित महिला सुगड पुजतात. सुगड म्हणजे मातीची छोटी बोळकी. या दिवशी सकाळी लवकर उठून स्नान करावे, मग सूर्याला अर्घ्य द्यावे. त्यानंतर विवाहित महिला या दिवशी काळ्या रंगाचे वस्त्र घालून पूजा करू शकतात. त्यामुळे पूजेचा शुभ मुहूर्त पाहून आपल्या देवघरात 5 सुगड घ्यावेत. ते एका पाटावर ठेवावे. त्यानंतर त्यांना लाल धागा बांधावा, हळद कुंकू लावावे. सुगडीत बोरे, गाजर, शेंगा, उसाचे तुकडे, हरभरा, तिळगुळ ठेवावे. त्यातील एक सुगड आपल्या देवघरात ठेवावे, दुसरे तुळशीपाशी ठेवावे. त्यानंतर राम मंदिरात जाऊन रामाचा ओवसा करावा. एक सुगड रामापाशी ठेवावे, एक सुगड सवाष्णीला द्यावे व एक सुगड कोणत्याही मंदिरात ठेवावे. अशा प्रकारे सुवासिनी महिला पूजा करतात. त्यानंतर तिळाची गोड पोळी घरात केली जाते व त्यालाच देवाला नैवेद्य देखील दाखवला जातो. पौराणिक कथेनुसार शनिदेव हे आपल्या पुत्राला भेटण्यासाठी त्याच्या घरी जातात व शनिदेव हे मकर राशीचे देव असल्याने तो दिवस संक्रांतीचा मानला जातो. तसेच या दिवशी सूर्यदेव मकर राशीत संक्रमण करत असल्याने ज्योतिष घटनांसाठी हा दिवस महत्त्वाचा मानला जातो. सूर्य मकर राशीत प्रवेश करतात म्हणजेच ते आपल्या पुत्राला शनिदेवाला भेटतात अशी देखील मान्यता आहे. आणखी एका कथेनुसार देवीने संक्रासूर राक्षसाचा वध ज्या दिवशी केला त्या दिवसाला मकर संक्रांती म्हटले जाते. तसेच संक्रांतीच्या दुसऱ्या दिवसाला किंक्रांत म्हटले जाते. या दिवशी कोणतेही शुभ कार्य केले जात नाही. या दिवशी देवीने किंक्रासूरला मारले असल्याने हा दिवस किंक्रांती म्हणून देखील ओळखला जातो. चला तर आता जाणून घेऊया त्याच भाग्यशाली राशींबद्दल ज्यांना मकर संक्रांतीच्या दिवशी मिळणार आहे सूर्यनारायणाचा विशेष आशीर्वाद. त्यामुळे त्यांचे नशीब पालटणार आहे. परंतु त्याआधी तुम्ही या व्हिडिओला एक लाईक करून कमेंट करा, जय सूर्यदेव. सगळ्यात पहिली भाग्यशाली रास आहे ती म्हणजे मेष रास. ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात अत्यंत शुभ राहील. तसेच मकर संक्रांतीचा दिवस तुमच्यासाठी फलदायी असेल. कामावर तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांचीही अपेक्षित पाठिंबा मिळेल. जर तुमचे काम चांगले असेल तर तुमचा पदोन्नतीसाठी देखील विचार केला जाऊ शकतो. तुम्हाला पदोन्नती देखील मिळू शकते.
व्यवसायात गुंतलेल्या मेष राशीच्या लोकांना इच्छित करार देखील मिळू शकतात आणि त्या करारातून तुम्हाला नक्कीच मोठा फायदा देखील होऊ शकतो. तुम्ही कामासाठी प्रवास कराल जो आनंददायी असेल आणि नवीन संपर्कांना कारणीभूत ठरेल. नवीन नोकरीसोबतच नवीन जबाबदाऱ्या देखील येतील. त्यासोबतच नवीन वर्ष तुमच्यासाठी नवीन मार्ग, नातेसंबंध आणि काम घेऊन येईल. तुम्ही लग्न देखील या काळामध्ये नक्कीच करू शकता. त्यासोबतच हा काळ तुमच्यासाठी खूपच खास ठरणार आहे, कारण या काळामध्ये सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यासोबतच या काळामध्ये तुम्हाला तुमची नोकरी जर बदलायची असेल तर तुम्ही नक्कीच बदलू शकता, कारण या काळामध्ये तुम्हाला तुमच्या मनासारखी एखादी नोकरी प्राप्ती देखील होऊ शकते. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे तूळ रास. ज्योतिषशास्त्रानुसार तूळ राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात सकारात्मक परिणामांनी भरलेली असेल. तुमचे नाते सुधारण्यासाठी तुम्हाला कुटुंब आणि मित्रांशी संवाद देखील साधावा लागेल. त्यासोबतच मकर संक्रांतीचा दिवस तुमच्यासाठी एखादी आनंददायी बातमी देखील घेऊन येऊ शकतो. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. बेरोजगारांना रोजगार मिळू शकतो. तुमचे कला कौशल्य देखील सुधारेल. प्रिय व्यक्तीच्या आगमनाने तुमच्या घरात आनंदी वातावरण देखील येईल. नोकरी करणाऱ्यांसाठी उत्पन्नाचे नवीन स्रोत निर्माण होतील. त्यामुळे तुमचे उत्पन्न देखील वाढेल आणि तुमची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. अविवाहितांसाठी लग्नाची व्यवस्था होऊ शकते. लग्नासाठी प्रस्ताव येऊ शकतात आणि तुमचे लग्न देखील ठरू शकते. सर्व भीती नाहीशी होताना दिसेल. तुम्ही तुमच्या शत्रूंवरही विजय मिळवाल. मानसिक शांतता तुम्हाला या काळामध्ये प्राप्त होणार आहे. सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुमच्या जीवनामध्ये सकारात्मक बदल झालेले तुम्हाला पाहायला मिळू शकतात. तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. वैवाहिक जीवन सुखी असेल. त्यासोबतच मुलांकडून देखील तुम्हाला एखादी आनंदाची बातमी नक्कीच मिळू शकते. त्यानंतर पुढची रास आहे ती म्हणजे मकर रास. ज्योतिषशास्त्रानुसार मकर राशीसाठी 2026 वर्षाची सुरुवात एक मोठी संधी घेऊन येणारी ठरणार आहे. मकर संक्रांतीचा दिवस देखील तुमच्यासाठी अत्यंत फलदायी ठरू शकतो. कामाच्या ठिकाणी तुम्हाला वरिष्ठ आणि कनिष्ठ दोघांकडूनही अपेक्षित सहकार्य प्राप्त होईल. त्यामुळे तुमचे मन प्रसन्न राहील. व्यवसायासाठी लांब किंवा कमी अंतराचा प्रवास देखील शक्य आहे. तो प्रवास तुमच्या फायद्याचाच असेल. तणाव देखील कमी होईल. जर गुंतवणुकीतून इच्छित नफा मिळाला तर तुम्ही वाहन खरेदी देखील करू शकता. विद्यार्थ्यांना त्यांच्या मेहनतीचे फळ मिळेल. व्यवसाय अनुकूल राहील. त्यामुळे व्यवसायात फायदा होईल. बाजारातून पैसे काढण्यात यश मिळण्याची देखील शक्यता आहे. लग्न शक्य आहे. राजकारणात सहभागी असलेल्यांसाठी हा काळ अत्यंत शुभ राहणार आहे. त्यासोबतच सूर्यदेवाचा विशेष आशीर्वाद तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे तुम्हाला तुमच्या जीवनामध्ये चारही बाजूने प्रगती झालेली पाहायला मिळणार आहे. तुमच्या करिअरमध्ये खास करून प्रगती झालेली पाहायला मिळू शकते. त्यासोबतच या काळामध्ये तुमच्या कुटुंबामध्ये आनंदमय वातावरण असेल. धनलाभाचे योग देखील तुम्हाला प्राप्त होत आहे. त्यामुळे धनलाभ होऊन तुमची आर्थिक परिस्थिती सुधारू शकते. त्यासोबतच या काळात तुम्हाला तुमच्या मित्रांची पूर्ण साथ देखील मिळताना दिसेल. तर मित्रांनो, या होत्या त्या राशी ज्यांना मकर संक्रांतीचा दिवस आणि येणारे नवीन वर्ष अत्यंत फलदायी आणि शुभ राहणार आहे. त्यांना त्यांच्या जीवनात सूर्यदेवाचा आशीर्वाद प्राप्त होणार आहे आणि त्यांचे नवीन वर्ष सकारात्मक गोष्टींनी भरलेलं असणार आहे. यामध्ये तुमच्याही राशीचा समावेश आहे का? कमेंट करून नक्की सांगा. पुन्हा भेटूया अशाच प्रकारच्या माहितीपूर्ण व्हिडिओसोबत. तोपर्यंत धन्यवाद.